नमस्कार. रामकृष्ण हरी. बघा, आपण धर्मासाठी काय केले पाहिजे हे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. सगळ्याच संतांनी सांगितलेले आहे. धर्म म्हणजे काय हे पण सगळं समजावून सांगितलेलं आहे आपल्याला. पण आता सध्या ही लोक धर्म आणि धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत. अभंग आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, आणि तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड, तुका म्हणे सान थोर. हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेले धर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन केले पाहिजे आपण. तर काय जण म्हणतात म्हणजे अंधभक्त मंडळी गँग एक आहे आपली आपल्या देशामध्ये 2014 पासून ह्या लोकांचा जन्म झालेला आहे. आणि हे धर्मासाठी आपण तलवार घेतली पाहिजे, कुणाला तरी कापलं पाहिजे, मारलं पाहिजे, अमुक. बेरोजगारी भरपूर असल्यामुळं ज्या लोकांच्या हातात रोजगार नाही, काय कामधंदा नाही, मग कुठंतरी 50-100 रुपये मिळतील, कुठंतरी जेवण मिळेल, अशा विषयामुळं ती लोक जातात ह्या लोकांच्या मागं. आणि त्यांना ते दंगली कशा करायच्या काय ह्याचं सुद्धा प्रशिक्षण वगैरे काय ठिकाणी मिळत आहे म्हणे. तर हे असं सगळं भयानक प्रकार चालू आहे बघा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आपण धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म म्हणजे काय, धर्माला कुठलं पण नाव नाही बघा. प्रत्येक समाजामध्ये अशी भरपूर लोक आहेत की त्यांना आपण 5-10 लाख रुपये दिले तर ते धर्म कुठले पण धर्म बदलू शकतील. हे जे धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, अमुक, म्हणजे धर्माला हे अशी नावं नाहीत. हिंदू धर्मग्रंथांमध्ये महाभारत आणि रामायण हे 2 मोठे ग्रंथ आहेत. आणि या ग्रंथामध्ये महाभारतात कौरव पांडव जे होते ते धर्म आणि अधर्म या मुद्द्यावर युद्ध लढत होते. आणि राम आणि रावण हे सुद्धा धर्म आणि अधर्म. रावण अधर्मी होता, राम म्हणजे धर्म होते. तर ह्या मुद्द्यावर ते सुद्धा युद्ध झालं होतं. आणि हे आताच्या काळामध्ये ह्यांनी आम्ही धर्मरक्षक आहोत ना, अमुक आहे तमुक आहे, हिंदू मुस्लिम करा, मुसलमानांना मारा, हा सगळा प्रकार चालू आहे. तर समाजाने ह्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे. चांगल्या प्रकारे कसं आपल्याला पुढे जाता येईल हे बघितलं पाहिजे. तर बघा, तुमचं काय म्हणणं असलं तर कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद, रामकृष्ण हरी.